नमस्कार. कधी विचार केलाय का की महाराष्ट्रातला जो प्रदेश धोधो पावसासाठी ओळखला जातो तोच प्रदेश साखरेचं एक मोठं साम्राज्य म्हणून कसा काय ओळखला जातो? हे कोडं आहे आणि याचं उत्तर कोल्हापूर जिल्ह्याच्या भूगोलात दडलेलं आहे. चला तर मग आज प्रचंड पाऊस आणि प्रचंड समृद्धी यांचं हे अनोखं नातं उलगडून पाहूया. प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया कोल्हापूरच्या एका भौगोलिक सफरीवर. आपण सुरुवात करू पश्चिमेकडच्या सह्याद्रीच्या उंच कड्यांपासून, मग तिथून जाऊ मधल्या सुपीक खोऱ्यात आणि शेवटी पोचू पूर्वेकडच्या साखरेच्या पट्ट्यापर्यंत. चला सुरू करूया हा प्रवास. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. स्थान आणि ओळख. महाराष्ट्राच्या नकाशावर कोल्हापूर नेमकं आहे तरी कुठे ते आधी पाहू. बघा, कोल्हापूर जिल्हा वसलाय तो महाराष्ट्राच्या अगदी दक्षिण पश्चिम टोकाला. म्हणजे त्याच्या एका बाजूला आहे सह्याद्रीची एक भक्कम भिंत जी त्याला कोकणापासून वेगळं करते, तर दुसऱ्या बाजूला थेट कर्नाटक राज्याची सीमा लागते. आणि हेच मोक्याचं स्थान कोल्हापूरला एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनवतं. आता वळूया आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे. आपण आलोय जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर, जिथे उभी आहे सह्याद्रीची एक प्रचंड मोठी नैसर्गिक भिंत. ही जी सह्याद्रीची रांग आहे ना, किंवा ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, ती फक्त एक सीमा नाहीये. विचार करा, घनदाट जंगलं, उंच पठारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोसळणारा प्रचंड पाऊस. कोल्हापूरच्या समृद्धीचं खरं मूळ ते इथेच आहे, ह्या पर्वतरांगेत. आणि याच सह्याद्रीत पडलेलं पाणी जेव्हा पूर्वेकडे वाहतं ना, तेव्हा ते जिल्ह्याच्या मधल्या भागाला एक नवं आयुष्य देतं. आणि हाच आहे आपला तिसरा टप्पा, सुपीक मैदानं. आणि हा सगळा पाण्याचा पूर्वेकडचा प्रवाह सांभाळते ती म्हणजे पंचगंगा नदी, जी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. ही नदी थेट कोल्हापूर शहरातून वाहते आणि या संपूर्ण प्रदेशाला सुपीक बनवते. इथे बघा, पश्चिम आणि मध्य भागातला फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. पश्चिमेकडचे डोंगर आणि घाट पूर्वेकडे येताच सुपीक सपाट मैदानांमध्ये बदलतात आणि इथली काळी कसदार माती भात शेतीसाठी जणू काही वरदानच आहे. चला आता अजून पूर्वेकडे जाऊया, आपल्या चौथ्या टप्प्याकडे. हा भाग म्हणजे दख्खनचं पठार आणि याला एक खास ओळख मिळाली आहे, साखरेचं कोठार. इथे हवामानात होणारा बदल तर अक्षरशः नाट्यमय आहे. पश्चिमेकडे जिथे धोधो पाऊस पडतो त्याच्या तुलनेत पूर्वेकडे म्हणजे या दख्खनच्या पठारावर पाऊस खूप कमी, अगदी मध्यम स्वरूपाचा असतो. आणि हाच फरक या प्रदेशाचं नशीब ठरवतो. आणि हाच कमी पाऊस आणि कोरडं हवामान एका पिकासाठी अगदी योग्य ठरतं, ते म्हणजे ऊस. यामुळेच कोल्हापूर साखरेचं कोठार बनलं आणि ऊस इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनून राहिला. म्हणजे बघा, कोल्हापूरची साखर उद्योगासाठीची ओळख ही काही योगायोग नाहीये, तर तो त्याच्या या खास भूगोलाचा थेट परिणाम आहे. इथले डोंगर, पाणी, जमीन आणि हवामान या सगळ्यांचा एक परिपूर्ण मेळ इथे जमून आला आहे. तर आता आपण आलोय आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. इथे आपण हे सगळे भौगोलिक धागे एकत्र जोडून पाहणार आहोत की कोल्हापूरची अर्थव्यवस्था कशी घडली. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? बघा, कोल्हापूरच्या समृद्धीची गोष्ट ना, ती 4 खांबांवर उभी आहे. पहिलं म्हणजे सह्याद्रीमुळे मिळालेली पाण्याची देणगी. दुसरं म्हणजे त्या पाण्याने सुपीक झालेली शेतजमीन. तिसरं त्या जमिनीवर उभा राहिलेला साखर आणि ऊर्जा उद्योग. आणि चौथं म्हणजे कर्नाटक सीमेमुळे व्यापारासाठी उघडलेले दरवाजे. हे सगळं एकमेकांशी इतकं घट्ट जोडलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर कोल्हापूरची खरी ताकद दडलेली आहे ती त्याच्या भूगोलात आणि शेतीत. हा भरपूर पाण्याचा आणि सुपीक जमिनीचा प्रदेश आहे. कर्नाटकशी असलेला व्यापार याला एक वेगळंच महत्त्व देतो आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य पर्यटनालाही चालना देतं. कोल्हापूरची ही सगळी गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की एखाद्या प्रदेशाचा भूगोल त्याचं भविष्य आणि त्याची ओळख खऱ्या अर्थाने कसा घडवत असेल, नाही का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.